दादा, अरे 7 दिवसावर आलंय लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. अनेक जणांचे त्या संदर्भातले सार्वजनिक जीवनामध्ये कार्यक्रमांमध्ये अनेक वेळेला अनेक जणांचे भेटीगाठी होत असतात. काही फोटो तर मॉर्फ करून सोशल मीडियावर आणण्यात आले. त्या संदर्भामध्ये आम्ही रितसर तक्रार सुद्धा केली. काही वेळेला तर खऱ्यानी जेन्युइनली झालेली जखम असेल तिला पण वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियावर रंगवण्यात आलं. त्यामुळे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आपण राजकीय आरोप करत असताना निवडणुकीच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आपण राजकीय आरोप करत असतो, पण वैयक्तिकरित्या कोणावरही खोटे आरोप करणं मला वाटतं दुर्दैवी आहे. वडील म्हणून, त्यांची मुलगी म्हणून मला त्या संदर्भातली एक दुःख तर वाटणं स्वाभाविक आहे. पण मी स्वतः सुद्धा एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून हा नेहमी प्रयत्न करत असते की एकतर कोणावर आरोप करत असताना त्याची शहानिशा आपण करून घेणं, विनाकारण कुठल्याही राजकारण्यांची बदनामी हे आपण करणं एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून योग्य नाही. आणि मी तर नेहमी म्हणत आली सुरुवातीपासून की हा जो संबंध प्रकार आहे हा सगळ्यांसाठीच सार्वजनिक जीवनामध्ये जे वावरतात, मग राजकारणी असो इतर क्षेत्रातले असो, त्या सगळ्यांसाठीच हा एक धडा आहे की शेवटी आपल्याला आपण सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भेटीगाठी आपण कोणासोबत करतो, काय करतो, त्याच्यातून आपली ओळख पाळख होत असते. ही होत असताना त्याच्यामध्ये सुद्धा सावधानी ठेवणं एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कुठल्याही कोणाचाही त्यांच्यासोबतचा सार्वजनिक कार्यक्रमातला किंवा भेटल्याचा फोटो असू दे, कोणालाही या घृणास्पद आणि निंदनीय घटनेबद्दल माहिती असण्याचं काही कारण नाही. असतं तर मला वाटत नाही कुठलाही राजकारणी त्यांच्याकडे गेला असता. हे माझं ठाम म्हणणं आहे. त्याच्यामुळे हा सगळ्यांसाठी सार्वजनिक जीवनामध्ये एक धडा आहे. पण त्याही पलीकडे कुठल्याही राजकारण्यांनी ज्यांचा फोटो असो अथवा नसो, कुठल्यांनीही त्यांचं समर्थन या घटनेचं केलेलं नाही किंवा त्या खऱ्यात त्यांचं समर्थन कोणी केलं नाही. आमच्या सगळ्यांची ती भूमिका आहे की या संबंध प्रकरणामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना कडक शासन शिक्षा झाली पाहिजे. एक उदाहरण हे या निमित्ताने महाराष्ट्र राज्याने सर्वांसमोर ठेवलं पाहिजे. महिलांच्या सुरक्षेबाबतीत आपण नेहमी ठाम भूमिका घेतलेली आहे. एक महिला म्हणून अशोक खरात सारखे जे बंधू आहेत त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे असं तुम्हाला? नाही, मला तर वाटतं आता ह्या संदर्भामधला तपास सुरू आहे. मी तर खरं दोन्ही बाजूंनी बोलेन की अशा पद्धतीनं भोंदू बाबा हे प्रकार जर कमी करायचे असतील तर समाज म्हणून आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन हे कार्यक्रम अधिकाधिक राबवणं आहेत. आपण कुठल्या व्यक्तीवर कशाबद्दलचा विश्वास ठेवत आहोत ह्या संदर्भातली जागरूकता ही त्या ठिकाणी आपल्या प्रत्येकांमध्ये, महिलांमध्येच नाही प्रत्येकांमध्ये येणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्या संदर्भातली एक महाराष्ट्र पुरोगामी राज्य, प्रगतिशील राज्य म्हणून ओळखलं जातं आणि आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना पुढे घडू नयेत या दृष्टिकोनातून समाजामध्ये अधिकची जनजागृती होणं गरजेचं आहे. तुम्ही आज जर बघितलं की ते खरातांचं एक प्रकरण आलं, त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे कोण जर असतील तर ते लोक समोर आणायला लागले. याचा अर्थ असा की कुठंतरी यायला वाचा फुटलेली आहे आणि अधिक पद्धतीनं लोकांची जागरूकता ही वाढलेली आहे. ही जागरूकता टिकून राहणं हे गरजेचं आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडे सीडीआर रिपोर्ट पोहोचतात, ते सार्वजनिक देखील करतात. तुम्ही मंत्री आहात, तुमच्याकडे सीडीआर रिपोर्ट नाही, माझ्याकडे त्या संदर्भातला कुठलाही सीडीआर रेकॉर्ड किंवा काही नाही. त्यांच्याकडे जी माहिती होती ती त्यांनी माध्यमांसमोर, आणि मला वाटतं त्या असं म्हटलं की त्यांनी डिपार्टमेंटकडे पण दिलेली आहे, तर त्याच्यातला जो काही तपशील आहे ते SITचे जे अधिकारी असतील ते बघतील. अशोक खरांचे आर्थिक फसवणुकीचे देखील प्रकार आता शिर्डीत समोर आले आणि त्यामध्ये पतसंस्थां मधला कारभार आता चव्हाट्यावर येतोय. कुठेतरी या पतसंस्थांची चौकशी झाली पाहिजे वरच्या स्तरावर, असं आपल्याला वाटतंय का? नाही, खरं तर SIT त्या संदर्भातली स्थापन झालेली आहे आणि सुरुवातीला ज्या वेळेला ती स्थापन करण्यात आली त्यावेळेला मूळ विषय हा ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय मिळवण्यापासून त्याची सुरुवात झाली. त्यामुळे मूळ त्या पीडित महिलांना न्याय मिळणं हा एक आहे. आणि आत्ता जे काही SIT चौकशीमध्ये समोर येत आहे, तर जसं ते समोर येत जाईल तसं ज्या वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे की यंत्रणा ज्या आहेत ते त्याच्यामध्ये तपास करतील आणि त्या पद्धतीनं ती कारवाई होईल. पोलीस प्रशासन अगदी संवेदनशीलपणे प्रकरण हाताळतं. महिलांचे नावं देखील
समोर येऊ देत नाही किंवा ते गुपित ठेवले जात आहेत. मात्र महिला समोर येता येत नाही, कारण व्हिडिओ जे सोशल मीडियावर आले ते अनेक आहेत. त्यामुळे महिलांनी समोर यावं, त्यासाठी आपला विभाग काय मदत करणार? नाही, खरं तर माझी तुमच्या माध्यमातून सगळे म्हणजे सोशल मीडियावर जे त्यांचे वेगवेगळे, शेवटी त्यांचाही आयुष्याचा, पुढच्या आयुष्याचा, त्यांच्या कुटुंबाच्या संपूर्ण याचा तो विषय. त्याच्यामुळे पोलीस विभाग जो आहे त्या संदर्भामध्ये अत्यंत बारकाईने आणि सामंजस्याने त्यामध्ये लक्ष ठेवून आहे. आणि सोशल मीडियावर सुद्धा म्हणजे मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून सुद्धा आपली एक नैतिक जबाबदारी आहे की अशा पद्धतीचे कुठेही व्हिडिओज फॉरवर्ड व्हायला नको. कारण शेवटी त्या पीडित महिलेचा आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचा भावी जीवनाचा हा विषय असतो. त्याच्यामुळे त्या ज्या संबंधित पीडित महिला आहेत त्यांच्यासोबत विशेषतः म्हणजे याची चौकशी जी आहे याला एक महिला वरिष्ठ पोलीस अधिकारीच नेमलेले आहेत. त्याच्यामुळे त्यासुद्धा अतिशय सामंजस्याने याचा चौकशी करत आहेत. आणि त्या ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत पोलीस विभाग हा संपर्कात आहे. अधिकची माहिती जर त्यांना काही द्यायची असेल तर त्या निश्चितपणाने पोलीस विभागाला देऊ शकतात. मी सुरुवातीलाही ते आव्हान पीडित महिलांना केलं होतं. आणखीन त्यांना त्याच्यामध्ये काय अधिकची माहिती द्यायची असेल तर ती सुद्धा त्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांकडे किंवा त्यांच्या इथल्या पोलीस विभागाचे जे अधिकारी असतील त्यांच्याकडे त्या संदर्भातली द्यावी. आणि त्यांच्यावर झालेला खऱ्या अर्थानं अतिशय निंदनीय हा प्रकार आहे, दुर्दैवी आहे. आणि मी तर म्हणेन की कुठल्याही महिलेने अशा पद्धतीच्या याला बळी पडू नये. आणि ज्यांना त्यातून ज्या गेलेल्या आहेत दुर्दैवाने, तर त्यांनी सुद्धा या संदर्भातली जी सविस्तर माहिती आहे खाजगीत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ते संबंधित जे पोलीस विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडेच द्यावी. या व्यतिरिक्त त्यांनी कोणाकडे ती देऊ नये, कारण त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं वापर हा होऊ शकतो. त्यामुळे जे गृह विभागाने, जे शासनाने नेमलेले पोलीस अधिकारी असतील त्यांच्याकडेच त्यांनी त्या संदर्भातली जी तक्रार असेल किंवा माहिती असेल ती द्यावी. बाबा त्यांनी काहीतरी नवीन बंधू बाबा समोर येतोय. नाशिकमध्ये दुसरा आला आहे. एकंदरीत दर बघितलं तर कुठल्याही महिलांना नाही, खरं तर एक प्रकरण ते बाहेर आलं आणि त्याच्यातून आणखीन असे काही बंधू बाबांसारखे असे काही असतील तर ती प्रकरणही बाहेर पडायला लागलेली आहेत. खरं तर एका अर्थाने ती एक जनजागृती एक माध्यमांच्याकडून म्हणा किंवा याच्यातून म्हणा ही लोकांपर्यंत होते, ही एका बाजूला एक सकारात्मक बाब सुद्धा आहे. पण दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीच्या निंदनीय घृणास्पद घटना या राज्यामध्ये होणं हे सुद्धा तितकंच दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे खरातांच्या बाबतीमध्ये एक SIT राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमलेली आहे. आणि मंत्रिमंडळ म्हणून आम्ही सगळ्यांनीच त्याच्यामध्ये अधिकाधिक त्या SITच्या माध्यमातून कडक कारवाई आणि शिक्षा व्हावी या संदर्भातली आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आणखीन अशा पद्धतीचे कुठं प्रकार असतील, मग आत्ता आपण नमूद केल्याप्रमाणे नवी मुंबई असेल किंवा नाशिकमध्ये आणखीन असेल, इतर कुठल्या जिल्ह्यांमध्ये असेल, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा तिथल्या पोलीस विभागासोबत किंवा स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भातल्या जर तक्रारी गेल्या तर निश्चितपणाने त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून हे शासन आणि गृह विभाग राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सक्षम आहे. या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आणखीन एक जी दुर्दैवी घटना निंदनीय अशी घडली होती. आणखीन एक बाबांनी काहीतरी अत्याचार केल्या संदर्भामध्ये, तर त्या पीडित मुलीसोबत सुद्धा मी म्हणजे तिच्यासोबत सुद्धा मी संपर्क केला. तिच्या भावासोबत सुद्धा आम्ही स्थानिक आमदार त्यांनी सुद्धा दाते साहेबांनी सुद्धा आम्ही संपर्क करून तिथल्या PI जे आहेत मॅडम त्यांच्यासोबत सुद्धा मी त्या संदर्भामध्ये ज्या काही आत्तापर्यंतची त्या प्रकरणातली जी माहिती आहे ती सुद्धा घेतली. तिला सुद्धा शासनाच्या वतीने, पीडित मुलीला तिला सुद्धा शासनाच्या वतीने आम्ही पूर्ण सहकार्य हे आम्ही दर्शवलेलं आहे. आणि त्या दोषीवर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे. यामध्ये पोलीस विभाग असेल, महाराष्ट्र शासन असेल, हे पूर्णपणाने त्या पीडित कुटुंबाच्या बाजूने. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप,
डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.